नमस्कार मंडळी, वेलकम टू चाय ट्यून्स इन चेक-इन्स. मी अंकिता. आणि मी अश्विन. सो आम्ही एक महाराष्ट्रीयन कपल सध्या जॉबमुळे बँगलोरमध्ये राहत आहोत आणि बरेच दिवस झाले आम्ही खूप विचार करत होतो की काहीतरी कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करायचं. बट खूप ब्रेनस्टॉर्मिंग केलं, खूप रिसर्च केला आणि शेवटी विचार केला की जस्ट स्टार्ट करायचं. सो ॲज अ कपल लिव्हिंग इन बँगलोर आम्ही आमचे जर्नी शेअर करायचा प्रयत्न करणार आहोत. सो त्यामध्ये रिअल लाईफ कॉन्व्हर्सेशन्स, सिम्पल लिव्हिंग, स्मार्ट चॉईसेस. सो बेसिकली आपल्या चाय टाईम कॉन्व्हर्सेशन्सपासून ट्रॅव्हल्स अँड चेक-इन्सपर्यंत, डेली रुटीन्सपासून लाईफ लेसन्सपर्यंत, जस्ट लाईक लिव्हिंग टुगेदर बेटर. आणि आज अक्षय तृतीयेचा ऑस्पिशियस डे आहे, म्हणून आम्ही हा छोटा इंट्रोडक्टरी व्लॉग घेऊन सुरुवात करत आहोत. आणि हा आमचा पहिला व्लॉग असल्या कारणाने ह्यामध्ये कंटिन्युटीमध्ये आणि आमच्या शॉर्ट्समध्ये खूप गुप अप झाले आहेत. बट आम्ही ते इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू आणि खूप असे नवीन नवीन व्हिडिओज घेऊन यायचा प्रयत्न करू. आणि आमच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे रिअल कपल डायरीज अँड डेली व्लॉग्स, स्मार्ट लाईफस्टाईल अँड मनी सेविंग आयडियाज, थोडेसे ट्रॅव्हल स्टोरीज अँड बजेट फ्रेंडली एक्सपिरियन्सेस दॅट वी एक्सप्लोर, आणि फूड ट्रेडिशन्स अँड स्पेशल मोमेंट्स. अँड वी बिंग म्युझिक एंटू थोडंसं म्युझिक, मूड अँड माइंडफुल लिव्हिंग. सो आमचा असा विश्वास आहे की लाईफ कधीही परफेक्ट नसते. सो जर ती रिअल, इंटेन्शनल आणि शेअर केली तरच ती खूप बेटर वाटते. सो आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्याकडे काही जर नवीन आयडियाज असतील किंवा तुम्हाला बँगलोरमध्ये किंवा नियर बाय कोणत्या गोष्टी बघायच्या असतील तर प्लीज कॉमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आम्ही नक्कीच ते एक्सप्लोर करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. Grab your chai, plug in your tunes and join us on this journey. सो दिवसाची सुरुवात केली घरच्या क्लिनिंगने. न्यू बिगिनिंग आहे ना, सो थोडं फ्रेश फील पाहिजे होतं. ॲक्च्युली क्लिनिंगमध्येच हाफ एनर्जी गेली. आम्ही अर्बन कंपनीहून इन्स्टा हेल्प बोलवले होते, पण घर क्लीन झालं की मूड पण थोडासा फ्रेशच होतो. फर्स्ट व्लॉग आहे, सो स्टार्ट पण स्वीट पाहिजे. सो आम्ही शिरा बनवला. सिम्पल आहे पण स्पेशल आहे. टेस्ट ब्लॉगवरती तर आहेच आहे. आज स्पेशल दिवस आहे म्हणून थोडं डेकोरेशन पण केलं. फ्लावर्स लावले की घरचा वाईब टोटली चेंज होतो. सिम्पल पण खूप पीसफुल वाटतं. फुलांनी सजवलेलं दार, फेस्टिवल्समध्ये हेवी प्लॅनिंग नसतात. सिम्पल घरचे मोमेंट्स असतात आणि तेच बेस्ट असतात. थोडं जेवलो, थोडं रिलॅक्स केलं. आणि विरंगुळा म्हणून अशोक मामांची पुन्हा एकदा 3:30 मूव्ही पाहिली. आणि हे तर सर्वात बेस्ट सरप्राईज होतं. किती क्यूट आहेत ना, अगदी मला साजेसे. थँक्यू सो मच. अँड वी आर लाईव्ह. फायनली रिबन कट करून आम्ही आमचा चॅनल स्टार्ट केला. बघूया पुढे काय होतं. दिवसभरात कशी धावपळ होती ना, सगळं फास्ट फॉरवर्डमध्ये चालू असतं. पण हा मोमेंट, इव्हनिंगची चाय, थोडा पॉज घ्यायला लागतो. खरं सांगायचं तर हे 10 ते 15 मिनिट्स दिवसाचे सगळ्यात पीसफुल वाटत असतात. ना काही रश, ना काही टेन्शन, फक्त तू, मी आणि ही चाय. कधी कधी असं वाटतं की लाईफमध्ये जे इम्पॉर्टंट आहे ना, ते असेच छोटे छोटे मोमेंट्स असतात. नॉट बिग प्लॅन्स, नॉट एक्सपेन्सिव्ह थिंग्स, जस्ट सिम्पल टाईम टुगेदर. आणि खरंच दिवस कसाही गेला असेल, पण असं 5-10 मिनिट्स मिळाले ना, तर सगळं वर्थ वाटायला लागतं. सो हा आमचा फेवरेट रिच्युअल आहे, इव्हनिंग चाय आणि थोडासा आस टाईम.